हापूस आंबा आणता आणि कापल्यावरती आज स्पॉन्जी निघतो का? हापूस आंबा गोड आहे की स्पॉन्जी हे कापण्याआधीच ओळखता येतं हे तुम्हाला माहित आहे का? दरवर्षी अनेक लोक महागडे हापूस आंबे घेतात, पण आतून स्पॉन्जी निघाल्यामुळे निराश होतात. आज मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगणार आहे, अगदी परफेक्ट स्पॉन्जी नसलेला दर्जेदार हापूस आंबा कसा ओळखायचा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 8 टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे कधीच तुम्ही स्पॉन्जी टिश्यू असलेला आंबा खरेदी करणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे एक अशी बोनस टिप तुम्हाला सांगणार आहे, तीही व्हिडिओच्या शेवटी. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चांगला हापूस निवडण्यासाठी ना महत्वाच्या टिप्स असतात की त्याच्या देठाच्या आजूबाजूला खड्डा पाहिजे. त्यामुळे म्हणजे म्हणतो ना आपण तो झाडावरती परिपक्व झालाय, पण जरा जास्तच खोल खड्डा असला का समजायचं तो आंबा साखीच्या रूपात आता जात आहे. शिवाय त्याच्यावरती व्हाईट स्पॉट पाहिजे, म्हणजे तो छान झाडावरच परिपक्व झालेला आहे, कोवळा आंबा नाहीये. त्यानंतर इथे बघा, पुढे आंब्याच्या टोकाला हलक्या हाताने जरा असं प्रेस करायचं. आता कुठलाही आंबावाला तुम्हाला प्रत्येक आंबा हा दाबून चेक करू देणार नाही, ऑब्वियस आहे. त्यामुळे काय करायचं, हातामध्ये घ्यायचा आणि हलका अंगठा त्याच्यावरती फिरवायचा. आता माझ्या हातामध्ये जो आंबा आहे ना, तो सुद्धा आतून साकीच निघणार आहे. कसा ओळखला? तर वरतून बघा, देठाच्या आजूबाजूला जरा बऱ्यापैकी खड्डा आहे. नॉर्मल खड्ड्यापेक्षा हा जरा जास्त खोल खड्डा आहे. अति जास्त खोल खड्डा जर देठाजवळ असेल तर तो आतून साखी निघतो किंवा साखर हे त्याच्यामध्ये तयार व्हायला सुरुवात झालेली असते आणि त्याच्यावर मोठे काळे स्पॉट सुद्धा आहेत. त्यामुळे असा आंबा घ्यायचा नाही. तर इथं मी तुम्हाला तो कापून दाखवते. हे बघा, आता इथे हा पूर्णपणे साखर नाहीच आहे, पण देठाच्या बाजूला त्याचं साखर तयार व्हायला ही सुरुवात झालेली आहे आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता थोडासा तो खराब सुद्धा निघालेला आहे. फुगा पूर्ण हवेने भरलेला असतो, तो आपण उचलायला पूर्ण तो प्रेस करत नाही, पण हलका तरी आपल्याला उचलण्यासाठी त्याला ताकद द्यावी लागते. आता तो जसा आपल्याला फील होतो, सेम हा आंबा साकी आहे, त्यामुळे ती बाजू सुद्धा आपल्याला हवा भरलेल्या फुग्यासारखीच फील होते. म्हणजे हे तुम्ही रिलेट करू शकता. हवेने भरलेला फुगा घ्यायचा आणि हा आंबा चेक करून बघायचा. तो थोडा प्रेस केला, बाउन्स बॅक झाला की समजायचं आतमध्ये साखर तयार झालेलं आहे. आणि त्याच्यानंतरची महत्वाची टिप म्हणजे इथे टोकाला तो जेव्हा गोलसर झालेला असतो, गोलटा झालेला असतो, तिथला भाग चांगला शायनी असेल तर समजायचं तिथे सुद्धा तो साखर तयार झालेला आहे. आता हापूस आंबा लालसर का दिसतो? आंब्याला जर झाडावर असताना ऊन लागत असेल ना, तर तेव्हा तो लालसर तयार होतो. आणि जे आंबे सावलीत असतात, पानाच्या सावलीत, तर ते लाल होत नाहीत, पण ते चांगलेच असतात. अंगठा सगळीकडे फिरवायचा की लगेच समजतं तो थोडा खराब झालेला आहे. वास घेऊन बघायचा. जर आतून तो चांगला असेल तर त्याचा आंब्याचा वास हा गोडसर येईल आणि जर त्याच्यामध्ये साखर झालेला असेल तर त्या आंब्याला वासच येणार नाही. तुम्ही नेहमी हे चेक करून बघा. आता आंबा जेवढा आपण हातात घेतलाय, की आता हा 200 ग्रॅमचा जर आंबा असेल, पण आपल्याला हातात घेतल्यावर कधी फील होतं, अरे हा 200 ग्रॅमचा तर वाटत नाही, पण जेव्हा आपण वेट करतो तेव्हा तो 200 ग्रॅमचा. मग असं होतं ना कधी कधी की अरे तो खूप हलका लागतोय. मग अशा वेळी त्याच्यामध्ये स्पॉन्जी टिश्यू तयार झालेला असतो हे समजायचं. पण 200 ग्रॅमचा आंबा घेतला, हाताला जर जाणवलं ना की हा 200 ग्रॅमच्या आसपासच असेल, तर मात्र तो आंबा घ्यायचा आहे. मग तो आतून छान निघतो. त्यामुळे ही सुद्धा खूप महत्वाची टीप आहे. केमिकलने जे आंबे पिकवलेले असतात ना, ते आंबे आतून साके तयार होतात. जिथं प्रेस करते तिथं तो बाउन्स बॅक होतोय. आणि जर चांगला आंबा असेल ना, कडक आंबा चांगला, तर तो जिथे आपण प्रेस करतो तिथे त्याला खड्डाच पडतो. पण हा साका तयार झालेला आहे, त्याच्यामुळे आतून स्पॉन्जच आहे, त्याच्यामुळे तो परत बाउन्स बॅक होणारच आहे. तर इथे काही सांगितलेल्या महत्वाच्या टिप्स म्हणजे टिप नंबर 1, सगळ्या बाजूने आंब्यावरती हलका हात फिरवायचा आणि अंगठ्याने आपल्याला जेव्हा आपण तो चेक करतो आणि जिथं आपल्याला फुग्यासारखा भासेल तिथं तो साका तयार झालेला असतो, बाउन्स बॅक होतो, त्याच्यामुळे तो आंबा घ्यायचा नाही. टोकाचा भाग फुगीर असेल, जास्त खोलगट खड्डा असेल आणि बाजूला फुगीर असेल आणि खूप शायनी असेल, त्याच्यामुळे तोही घ्यायचा नाही. गोड वास येत नसेल तो नाही घ्यायचा. आकाराच्या मानाने आंबा हलका वाटत असेल तर तो आतून स्पॉन्जी असतो. देठाजवळ काळे खूप खोल खड्डे जर असतील तर तो स्पॉन्जी आंबा असतो. आणि केमिकलने पिकवलेले आंबे हे
आतून साके निघतात. आता आंब्यामध्ये साकं कशामुळे तयार होतो, तर पोटॅश कॅल्शियमची डेफिशियन्सी जर झाली तर साक्याचं प्रमाण वाढतं. आता ही डेफिशियन्सी कमी करण्यासाठी झाडाचा कार्बन वाढणं गरजेचं आहे. त्यासाठी जंगलातल्या झाडांचा पालापाचोळा किंवा आंब्याचा पालापाचोळा हे किंवा देशी गाईचं शेण झाडाच्या बुंद्याला टाकायचं. त्यामुळे जमिनीचा कार्बन वाढतो आणि साक्याचं प्रमाण हे कमी होतं. त्याचसोबत मातीमध्ये ताकद पण वाढते आणि जमिनीची मशागत करायला सुद्धा पाहिजे असते. तेव्हा ह्यामुळे साका आटोक्यात येऊ शकतो. तेव्हा आंबे ओळखायला आता एकदम सोपे आहेत. आणि महत्वाची जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की प्रो टिप तुम्हाला देणार आहे, तर ती टिप म्हणजे आंब्यावाल्याला सरळ सांगायचं, खराब आंबा निघाला तर तुम्हाला तो चेंज करून द्यावा लागेल. तर ऑटोमॅटिक आंब्यावाला हे चांगलेच आंबे आपल्याला देतात. तेव्हा फ्रेंड्स, आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.